आज आपण हिरव्या मूग डाळीचे आप्पे बनवतो। नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये। जर का तुम्हाला आहारामध्ये हिरव्या मूग डाळीचा समावेश करायचा असेल तर हे छान टम्म फुगलेले जाळीदार आप्पे डाळ भिजवण्याची पूर्वतयारी असेल 10 ते 15 मिनिटात तयार होतं। इथे आपल्याला दही लिंबू घालायची अजिबात गरज नाही किंवा पीठही फर्मेट करायची गरज नाही। 10 ते 15 मिनिटाच्या पूर्वतयारीत हे छान जाळीदार आप्पे तयार होतात। चला तर मग कशी बनवायची ते पाहू। आप्पे करण्यासाठी 1 कप म्हणजे 100 ग्राम हिरव्या मुगाची डाळ घेतली। यामध्ये साल नसलेली मुगाची डाळ पण वापरता येते। मूग डाळ भिजण्या अगोदर यामधला काही काडी कचरा असेल तर ते काढून टाकायचा। 1 कप मूग डाळीसाठी इथे मी अर्धा कप कोलम तांदूळ घातले। कोलम तांदूळ नसेल तर रेशनचा वापरला तरी पण चालेल। वजनी प्रमाणात हे 50 ग्रॅम तांदूळ असतील। हे डाळ तांदूळ आपल्याला एकत्र घालून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। त्यानंतर 4 ते 5 तासासाठी हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। जर तुम्हाला इतका वेळ नसेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले तर थोडे पटकन भिजतील। डाळ आणि तांदूळ दोन्ही पण पॉलिश लावलेले आहे, त्याच्यामुळे हाताने असं चोळून द्यायचं म्हणजे याच्यावरला जो पांढरा डस्ट असतो तो निघून जाईल। 1-2 वेळेस हे असं घाण पाणी निघलं तर हे बदलून घ्यायचं। ही साल असलेली मूग डाळ पाणी भरपूर सोक करते, त्यामुळे भरपूर पाणी घालायचं आणि 5 ते 6 तासासाठी साईडला ठेवून द्यायची किंवा तुम्ही ही प्रोसेस संध्याकाळी करून ठेवली तरी पण चालते। सकाळच्या नाश्त्यासाठी हे आप्पे छान तयार होतील। 4 ते 5 तासानंतर इथे डाळ पहा छान फुललेली आहे, पाणी भरपूर सोक केले डाळी। इतक्या वेळामध्ये डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजतात। एका डाळीचे 2 तुकडे होतात म्हणजे डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। यामधलं पाणी आपल्याला बदलून घ्यायचं, एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ भिजलेली असल्यामुळे याच्यावर जर थोडंफार सालपट निघतं तर ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं। डाळ इथे मी धुवून घेतली। आता छोट्या मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची। आता या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला डाळ तांदूळ थोडे थोडे करून घालायचे। हे डाळ तांदूळ वाटताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण हे डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेले असते, तर इथे पाणी वापरायची अजिबात गरज पडत नाही। आता हे डाळ तांदूळ मी मिक्सरला बारीक करून घेते। तर अशा पद्धतीनं मी मिक्सरला डाळ तांदूळ बारीक करून घेतले। तुम्ही इथे पाहू शकता पेस्ट कशा पद्धतीची मी बारीक तयार करून घेतली। याच पद्धतीत संपूर्ण डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचे। बारीक केलेले डाळ तांदूळ व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे। तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता कशा पद्धतीची आहे, तर यापेक्षा पातळही नको आणि यापेक्षा घट्टही नको, याच पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं। इथे छान आता मिक्स करून घेतलं। आता या बॅटरमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं, सोबत पाव चमचा हळद घालायची। आता या बॅटरमध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या, माझ्याकडे ज्या होत्या मी त्या इथे वापरलेल्या आहेत। तर इथे मध्यम आकाराचा 1 टोमॅटो असा बारीक चिरून घेतला, 1 मध्यम आकाराचा कांदा घेतला, हिरवी मिरची घेतली। तर हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखटही इथे वापरू शकता। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा पण तुम्ही इथे वापरू शकता। आता यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घातल्या। आता घातलेलं सर्व साहित्य या बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं। इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, एवढ्या ह्याच्यामध्येच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं। यापेक्षा जास्तही पातळ नको आणि यापेक्षा जास्तही घट्ट नको, अशाच पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं। थोड्या वेळासाठी साईडला ठेवते। आप्पे खाली चिटकू नये त्याकरता आप्पे पात्राला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं। त्यासाठी इथे थोडं तेल घातलं मी, 1-2 थेंब या पात्रामध्ये असे टाकून घ्यायचे आणि हाताने चोळून आपल्याला याला ग्रीस करायचं किंवा ब्रशने तुम्ही ग्रीस करू शकता। आप्पे पात्राला छान असं तेल लावून आपण ग्रीस केलं। आता आप्पे पात्र हे गरम करण्यासाठी गॅसवर ठेवते। हे आप्प्याचं बॅटर रेडी आहे। आता आपल्याला आप्पे करण्या अगोदर याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा। खाण्याचा सोडा आपण भाज्या मिक्स केलं तेव्हा घालायचं नाही, शेवटी खाण्याचा सोडा घालायचा, कारण हे बॅटर फुलून लगेच तयार होतं आणि त्यामुळे जर आप्पे करायला आपल्याला वेळ लागला तर ह्या बॅटरला पाणी सुटू शकतं। किंवा तुम्हाला थोडे करायचे असेल तर थोडं पीठ वेगळं करून त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालून तुम्ही आप्पे तयार करू शकता, एकदम पिठात न घालता। हे आप्पे पात्र मी हाय हीटवरती 2 मिनिटं छान गरम करून घेतलं। आता आप्पे घालण्याच्या अगोदर गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर आपल्याला एक करून याच्यामध्ये आप्पे घालायचे। तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुम्ही इथे घालू शकता। सुरुवातीला आपल्याला कडेकडेचे आप्पे घालून घ्यायचे, कारण कडेला कमी हीट बसते, मध्यभागी ऑलरेडी हीट बसत असते, त्यामुळे शेवटी घालायचे म्हणजे मग कडेचे आप्पे होईपर्यंत मधले आप्पेही करपणार नाही। आता या पद्धतीनं लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे आप्पे घालून घ्यायचे। मीडियम फ्लेमवरती झाकण लावून हे आप्पे आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी खालच्या साईडनं खरपूस असे भाजून घ्यायचे। तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। 4 ते 5 मिनिटाच्या नंतर आप्पे पहा छान फुललेले आहे, रंग पण बदललेला आहे। तर या स्टेजला गॅसची फ्लेम लो करते आणि याच्यावरती थोडंसं तेल घालायचं। तेल घातल्यामुळे आप्पे पटकन सुटतात आणि चव पण छान लागते। सर्व आप्प्यावरती असं थोडं तेल सोडून घ्यायचं। याच पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवरती ज्वारीच्या पिठाचे पण आप्पे बनवलेले आहेत, त्या व्हिडिओची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते, तो व्हिडिओ पण नक्की पहा। हे आप्पे आपल्याला दुसऱ्या साईडने फ्लिप करून घ्यायचे। इथे आप्पे बघा किती छान अशी आप्प्याला जाळी पडली आणि छान फुललेले आहेत। अशाच पद्धतीने सर्व आप्पे आपल्याला तेल सोडून पलटून घ्यायचे।
मस्त सोनेरी रंगावरती हे आप्पे आपण खालच्या साईडनं भाजून घेतले, जाळी पण छान पडली। आता वरच्या साईडने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं या पद्धतीनं आणि आप्पे आपल्याला खालीवर करत असे छान भाजून घ्यायचे। कारण एक 3 ते 4 मिनिटांमध्ये छान असा रंग येईपर्यंत हे आप्पे आपले भाजतात, तर आतमध्ये छान असे मऊसूत तयार होतात आणि बाहेरून जाळी पडते। तर खालीवर करत हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे। आता दोन्ही साईडनं हिरव्या मूग डाळीचे आप्पे आपले भाजून झाले, तर आप्पे पहा किती छान अशी जाळी तयार झालेली आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या भुकेसाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी हे आप्पे तुम्ही झटपट बनवून देऊ शकता। खायलाही तेवढेच हेल्दी आणि करायलाही तेवढेच सोपे। घरच्या साहित्यात रेसिपी तयार होते। मस्त फुगलेले जाळीदार आप्पे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकता। पण इथे डाळ